नमो नमः। आज आपण संध्यावंदनम पाहत आहोत। शास्त्रानुसार विप्रो वृक्षस्य मूलंच संध्या, म्हणजे ब्राह्मण रूपी जो वृक्ष आहे, म्हणजे जो ब्राह्मण आहे त्याने नित्य संध्यावंदन केलं पाहिजे असं आपले शास्त्र सांगत आहेत। आणि ते जे संध्यावंदन करताना भरपूर त्याच्यामध्ये शास्त्रार्थ येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रार्थ कमी घेता त्याची जी कृती आहे ती जाणून घेणार आहोत। आजची जी संध्या आपण घेणार आहोत हे शुक्ल यजुर्वेदीय माझी माध्यंदिनी शाखेच्या ग्रंथाच्या आधारे संध्यावंदन साधारणतः जो बटू आहे, ज्याचं उपनयन झालेलं आहे, मुंज झालेली आहे, त्यांनी कशी करावी या कृतीचं आणि त्यासोबतच त्याचे जे काही मंत्र आहेत त्या मंत्राचं विवेचन, त्याची कृती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चे फायदे, जो संध्यावंदन करतो त्याची बुद्धी तीक्ष्ण होत असते, जो शार्पनेस बुद्धीमध्ये पाहिजे, शरीरावर चेहऱ्यावर तेजाची वृद्धी होते आणि अभ्यासाकडे त्या बटूचं, त्या विद्यार्थ्याचं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होतं। तर यामुळे नित्य त्रिकाल संध्या करायचं शास्त्राची आज्ञा आहे, पण साधारणतः काळानुसार द्विकाल संध्या ही केल्या गेली पाहिजे। तर आता आपण साधारण संध्या कशी करावी याची माहिती आपण घेत आहोत। पहिल्यांदी भस्मधारणम, तर जे भस्म असावं ते यज्ञापासून तयार झालेलं भस्म असावं। तर भस्मधारण पाहूयात। भस्मधारणम, डाव्या हातामध्ये भस्म घ्यावं, त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करावं, पाणी एकत्रित करावं आणि या 3 बोटांनी दोन्ही हातावर चोळून ते भस्म त्रिपुंड म्हणजे 3 बोटांनी आपल्या कपाळी, जे आपले जॉईंट्स आहेत म्हणजे खांदा हा जो भाग आहे या इथे असं ते भस्म धारण करावं। हरिः ओम त्र्यायुखंच मदगनेः कश्यपस्य त्र्यायुखम् जद्देवे खुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखम्। हस्त प्रक्षाल्य, हात धुवून घ्यावेत। आज आपल्यासोबत संध्यावंदन करायला माझा विद्यार्थी चिरंजीव हिमांशू व्यास हा इथे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे। यापुढे आचम्य केलं पाहिजे। डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा भगवान विष्णूंचं नाव घेऊन पाणी प्यायला सांगितलेलं आहे। आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः। हात जोडून बसावे। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः। प्राणायामः, उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं। प्रणवपूर्वक द्वादशाक्षर महामंत्रस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः सप्तानां व्याहृतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतमात्रि वसिष्ठ कश्यपा ऋषयः अग्निवायु सूर्य बृहस्पति वरुणेन्द्र विश्वे देवा देवताः गायत्रीष्णुगनिष्ठुभश्छन्दांसि तत्सवितुर्यस्य विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्री छन्दः तथा च आपो ज्योतिरित्यस्य प्रजापतिर्षिः ब्रह्माग्निवायुसूर्या देवताः यजुश्छन्दः। प्राणायामे विनियोगः, सरळ हाताने ताटामध्ये पाणी सोडून द्यावं, ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यावं, आपल्या शरीराभोवती पाणी फिरवावं आणि उजवा हात
नाकाला स्पर्श करून मनामध्ये प्राणायाम केला गेला पाहिजे। कुंभक, रेचक आणि पूरक 3 प्रकारे प्राणायाम होतो। उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा, तो रोखून धरावा, मनामध्ये गायत्री मंत्राचा जप करावा आणि पुन्हा डाव्या साईडनी डाव्या बाजूनी श्वासोच्छ्वास सोडून द्यावा। याला प्राणायाम असं म्हणतात। हा प्राणायाम आपण 3 आवृत्ती, 5 आवृत्ती, 7 आवृत्ती, 11 वेळा सुद्धा संध्येमध्ये करू शकतो। तर असा हा प्राणायाम केल्याने मन स्थिर होत असतं, म्हणून संध्येमध्ये प्राणायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। प्राणायाम झाल्यानंतर उजवा जो हात आहे हा आपल्या दोन्ही कानांना स्पर्श करावा। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। शरीर शुद्धीसाठी आपल्या अंगावर पाणी शिंपडून घ्यावं। मंत्र पुढील प्रमाणे, ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः। हा मंत्र म्हणताना भगवान विष्णूंचं मनामध्ये स्मरण केलं पाहिजे। पुढे संकल्पः मम उपात्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्योपासनमहं करिष्ये। जेव्हा सायं संध्या करू तेव्हा सायम संध्योपासनमहं करिष्ये असं म्हणलं गेलं पाहिजे। प्रातःसंध्या करताना प्रातःसंध्योपासनमहं करिष्ये, माध्यान्ह संध्या करत असता तर माध्यान्ह संध्योपासनमहं करिष्ये असं म्हणलं गेलं पाहिजे। पुन्हा आपल्या अंगावर पुन्हा पाणी शिंपडून घ्यावं। ओम भूः पुनातु, ओम भुवः पुनातु, ओम स्वाहा पुनातु, ओम महः पुनातु, ओम जनः पुनातु, ओम तपः पुनातु, ओम सत्यं पुनातु, ओम खं ब्रह्म पुनातु। अंबुप्राशनम। उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं। ओम सूर्यश्चमेत्यस्य नारायण ऋषिः सूर्यो देवता अनुष्टुप् छंदः अंबुप्राशने विनियोगः। सरळ हाताने ताटामध्ये पाणी सोडून द्यावं। पुन्हा हातामध्ये जल घ्यावं, पाणी घ्यावं। ओम सूर्यश्च मामन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्तां यद्रात्र्या पापमकार्षं मनसा वाचा हस्ताभ्यां पद्भ्यामुद्रेण शिष्णा रात्रिस्तदवलुम्बतो यत्किंचित् दुरितं मयि इदमहमामृतयोनौ सूर्ये ज्योतिषी जुहोमि स्वाहा। ते जे पाणी आहे, ते जे जल आहे ते पिऊन घ्यावं आणि यानंतर 2 वेळा आचम्य करावं। ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः। मार्जनम। उजव्या हातामध्ये पुन्हा पाणी घ्यावं। संध्येतील जो अर्घ्यदानाच्या पुढील भाग आहे, मागील जो भाग आहे हा शरीर शुद्ध्यर्थ दिलेला आहे आणि संध्येपुढे अर्घ्यदानाचा जो पुढचा भाग आहे हा उपासनेचा भाग आहे। पुढे आता मार्जनम हे शरीर शुद्धीसाठी आपल्या स्वतःच्या अंगावर मार्जन म्हणजे पाणी शिंपडत राहायचं आहे। त्याचा संकल्प या प्रकारे आहे। मार्जनम आपोहिष्ठेति तिसृणाम सिंधुद्वीप ऋषिः आपो देवता गायत्री छंदः मार्जने विनियोगः। पुन्हा आपल्या स्वतःच्या शरीरावर पाणी शिंपडत राहावं। ओम आपोहिष्ठामयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे जो वाहा शिवतमोरसस्य भाजयते हनः उशतीरिव मातरः तस्मा अरंगमामवोजस्य क्षयाय जिन्वथ आपो जन यथाचनः। जलावग्रहणम। हातामध्ये पाणी घ्यावं। सुमित्रिया दुर्मित्रिया इति द्वयोः प्रजापतिर्षिः आपो देवता अनुष्टुप् छंदः जलावग्रहणे विनियोगः। पुन्हा हातामध्ये पाणी घेऊन ठेवावं। ओम स्त्रियान आप ओखधयाः संतु। ते पाणी ताटामध्ये सोडून द्यावं।
पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं. द्रुमित्रियास्तस्मै संतु जोस्मान द्वेष्टिजन छब्बयन विखमाहा. ते जे पाणी आहे ताटाच्या बाहेर, तामनाच्या बाहेर सोडावं. अघमर्षणम ओम द्रुपदादिवेत्यस्य कोकिलराजपुत्र ऋषिः आपो देवता अनुष्टुप छंदः अघमर्षणे विनियोगः. पुन्हा उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं, त्याच्यावर डावा हात या प्रकारे झाकण ठेवावा आणि पुढील मंत्र म्हणावेत. ओम द्रुपदादिव मुमुचानः स्वेन्नः स्नातो मलादिव पूतं पवित्रेणे वाज्यमापः शुन्धन्तु मैनसः. ओम ऋतञ्च सत्यञ्चाभिधात् तपसो अध्यजायत ततो रात्रिजायत ततः समुद्रो अर्णवः समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत. अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी सूर्याचन्द्रमसो धाता यथा पूर्वमकल्पयत दिवञ्च पृथिवीञ्चान्तरिक्षमथो स्वाहा. याच्यामध्ये डावा नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने सर्व श्वासोच्छ्वास त्या पाण्यामध्ये सोडावा आणि आपल्यातील पाप पुरुष म्हणजे आपल्यातील जो पाप आहे त्याचा आपण त्याग करत आहोत आणि ते आपल्या डावा हात वर करून पाठीमागे टाकून द्यावं. ही त्याच्या मागची भावना आहे की आपल्यातील जो पाप पुरुष आहे त्याचा त्याग आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर आचम्य. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. ओम पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं. ओम भूर्भुवस्वरेति महाव्याहृतीनां परमेष्ठी प्रजापतिर्षिः अग्निवायुसूर्या देवताः गायत्रीष्णुगनुष्टुभश्छन्दांसे तत्सवितुरित्यस्य विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्री छंदः अर्घ्यदाने विनियोगः. ताटा सरळ हाताने तामनामध्ये पाणी सोडून द्यावं. आता अर्घ्यदानासाठी आपल्या हातामध्ये म्हणजे ओंझळीमध्ये पाणी घ्यावं. ओम आणि मनामध्ये गायत्री मंत्राचा जप करावा. मनामध्ये सूर्याचं स्मरण करावं, गायत्री मंत्राचा जप करावा आणि पुढील मंत्र म्हणावा. ओम ब्रह्मस्वरूपी सवित्रे सूर्यनारायणाय नमः इदम अर्घ्यं दत्तन्न मम. पुन्हा पाणी हातामध्ये घ्यावं, ओंझळीमध्ये पाणी घ्यावं, पुन्हा गायत्री मंत्राचा जप करावा. ओम ब्रह्मस्वरूपी सवित्रे सूर्यनारायणाय नमः इदम अर्घ्यं दत्तन्न मम. पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं, गायत्री मंत्राचा जप करावा. ओम ब्रह्मस्वरूपी सवित्रे सूर्यनारायणाय नमः इदम अर्घ्यं दत्तन्न मम. स्वतःच्या हातामध्ये पाणी घेऊन स्वतःच्या शरीराभोवती ते पाणी सोडत सोडत प्रदक्षिणा करावी. ओम असावादित्यो ब्रह्म. यामध्ये अर्घ्यदान करताना जर सूर्योदय झालेला असेल तर 4 अर्घ्य शास्त्रांनी द्यायला सांगितलेले आहेत. एक प्रायश्चित्त अर्घ्य शास्त्रांनी द्यायला सांगितलेलं आहे. आणि सूर्योदयाच्या पूर्वी जर संध्यावंदन होत असेल, ब्रह्ममुहूर्तावर संध्यावंदन होत असेल तर 3च अर्घ्य दिले पाहिजेत असं शास्त्रार्थ यामध्ये विशेषतः आहे. खाली बसून घ्यावं, आचम्य आणि प्राणायाम करावा. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. प्राणायामः. प्राणायाम करा. प्राणायामाची आणि आचम्याची हा विधी जास्त वेळा संध्यामध्ये येत असतो, तर ही सवय हळूहळू आपल्या शरीराला करून घेतली पाहिजे. आचम्य शरीरशुद्धी चित्तस्थिरतेसाठी प्राणायाम केला गेला पाहिजे. पुढे सूर्योपस्थान म्हणलेलं आहे, म्हणजे सूर्याची उपासना उपस्थान केल्या गेलं पाहिजे. त्याची पद्धती या प्रकारे आहे. पुन्हा हाता सूर्योपस्थानम, हातामध्ये पाणी घ्यावं.
ओम ऊर्ध्वबाहुः सूर्यमुदीक्ष्यमाणः सूर्योपस्थानं कुर्यात् उद्वयमुदित्यमिति द्वयोः प्रस्कण्वर्षिः सूर्यो देवता अनुष्टुप् छन्दः चित्रं देवानामित्यस्य कुत्साङ्गिरसऋषिः सूर्यो देवता त्रिष्टुप् छन्दः तच्चक्षुरित्यस्य दध्यङ्घाथर्वणऋषिः सूर्यो देवता उष्णिक्छन्दः सूर्योपस्थाने विनियोगः। ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यावं, जागेवर उभं राहावं आणि दोन्ही हात वर करून मनामध्ये सूर्यनारायणाचं स्मरण करावं। या प्रकारे हात वर करावेत आणि मनामध्ये सूर्यनारायणाचं स्मरण करत राहावं। मंत्र पुढील प्रमाणे म्हणल्या गेले पाहिजेत। ओम उद्वयन्तमसस्परि स्वाहा पश्यन्त उत्तरं देवं देवत्रा सूर्यमगन्मज्योतिरुत्तमम् उदित्यञ्जात वेदसं देवं वहन्ति केतवः दृशे विश्वाय सूर्यं चित्रान् देवानामुदगादनीकं चक्षुरं मित्रस्य वरुणस्याग्नेः आप्राद्या वा पृथिवी अन्तरिक्षगो सूर्य आत्मा जगतस्तुखश्च तच्चक्षुर्देव हितं पुरस्ताच्छुक्रमुच्चरत पश्येम शरदाः शतं जीवेम शरदाः शतज्ञो शृणुयाम शरदाः शतं प्रब्रवाम शरदाः शतमदीनाः स्याम शरदाः शतं भूयश्च शरदाः शतात। यानंतर सूर्योपस्थान झाल्यानंतर गायत्री आवाहन केल्या गेलं पाहिजे। हात जोडून उभं राहावं, मनामध्ये गायत्री मातेचं स्मरण मनामध्ये करत राहावं। ओम गायत्री यंत्र्यक्षरां बालां साक्षसूत्रकमंडलुं रक्तवस्त्रां चतुर्हस्तां हंसवाहन संस्थितां ऋग्वेदे च कृतोत्संगां सर्वदेव नमस्कृतां ब्रह्माणीं ब्रह्मदैवत्यां ब्रह्मलोक निवासिनीं आवाहयाम्यहं देवी मायान्तीं सूर्यमंडलात् आगच्छ वरदे देवी त्र्यक्षरे ब्रह्मवादिनी गायत्री छंदसां मातर ब्रह्मयोनि नमोस्तुते। पुन्हा उजव्या हातामध्ये उभा राहून पाणी घेतलं तरी चालेल। जे वयोवृद्ध आहेत ते एकदा उभा राहिले ते उभा राहून पुढे कृती करू शकतात, बसून सुद्धा ही कृती तुम्ही करू शकतात। ओम तेजोसीत्यस्य परमेष्ठि प्रजापति ऋषिः आज्यं देवता जगती छंदः गायत्र्यावाहने विनियोगः। ताटामध्ये पाणी सोडून द्यावं आणि पुढील मंत्र म्हणावा। ओम तेजोसी शुक्रमस्य अमृतमसि धामनामासि प्रियं देवानामनाधृष्टं देवयजनमसि गायत्री उपस्थानम। पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं। ओम तुर्यपदस्य विमल ऋषिः परमात्मा देवता गायत्री छंदः गायत्री उपस्थाने विनियोगः। पुन्हा हात जोडून उभं राहावं, गायत्री मातेचं मनामध्ये स्मरण करावं। ओम गायत्र्यस्येकपदी द्विपदी त्रिपदी चतुःपद्य पद्यसी नहि पद्यसे नमस्ते तुरीयाय दरेशताय पदाय परोरजसे सावधोम गायत्री ध्यानम। मनामध्ये पुन्हा गायत्री मातेचं स्मरण करावं आणि पुढील ध्यान म्हणावं। ओम मुक्ता विद्रुमहे मनील धवल छायैर्मुखै स्त्रीक्षणैर युक्ता बिंदु सरोजबद्ध मुकुटां तत्वार्थ वर्णात्मिकां गायत्रीं वरदां भयांकुशकरां पात्रं कपालं शिरः शंखं चक्रमथारविन्दयुगलं हस्तैर्वहन्तीं भजे। गायत्री मंत्र जपः। पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं आणि गायत्री जपाचा संकल्प करावा। ओम प्रणवस्य ब्रह्मा ऋषिः परमात्मा देवता गायत्री छंदः व्याहृतीनां प्रजापति ऋषिः अग्निवायु सूर्या देवताः गायत्री छंदः मम सर्व पापक्षयार्थे गायत्री मंत्र जपे विनियोगः। सरळ हातांनी ताटामध्ये पाणी सोडून द्यावं। या ठिकाणी मुद्रा काही शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत, जे जाणकार आहेत ते या ठिकाणी मुद्रा करत असतात। आपण
विशेष मुद्रा न पाहता जानव्याची ब्रह्मगाठ पकडावी आणि मनामध्ये साधारणतः 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे। जानव्याची जी ब्रह्मगाठ आहे त्या ब्रह्मगाठीला अंगठ्यामध्ये पकडावं आणि गायत्री मंत्राचा जप करावा। आणि याच्यामध्ये भरपूर शास्त्रार्थ आहे, जे जाणकार आहेत ते या ठिकाणी समजू शकतात की जप करताना माळ कशी असावी, कुठे तिचं धारण करावं। सकाळी जर जप करत असाल तर तिचं नाभिस्थानी धारण करावं, माध्यान्ह संध्या करत असताना ती जी माळ आहे ही छातीपाशी धारण करावी, सायं संध्या करत असताना मुखाच्या जवळ त्या माळेचं धारण केल्या गेलं पाहिजे। माळेला आवरण पाहिजे, म्हणजे गोमुखीनी माळ झाकल्या गेलेली पाहिजे, असं या ठिकाणी भरपूरसा शास्त्रार्थ शास्त्रामध्ये उपलब्ध आहे। पण जे सामान्य लोक आहेत त्यांनी ज्या प्रकारे जमल साधारणतः 3, 11, 27, 108, 1008 या संख्येमध्ये ते गायत्री मंत्राचा जप करू शकतात। जप झाल्यानंतर उजव्या हातामध्ये पुन्हा पाणी घ्यावं आणि पुढील कृती आपण सुरू करणार आहोत। ओम विश्वतश्चक्षुरिति मंत्रस्य विश्वकर्मा भुवन ऋषिः विश्वकर्मा देवता त्रिष्टुप्छन्दः सूर्य प्रदक्षिणायां विनियोगः। स्वतःच्या शरीराभोवती प्रदक्षिणा करावी, सूर्य प्रदक्षिणा करत आहोत अशी मनामध्ये भावना करावी। ओम विश्वतश्चक्षुरुतभ्विश्वतो मुखोऽभ्विश्वतो बाहुरुतभ्विश्वतस्पात संबाहुभ्यां धमति सम्पदत्रयर्द्या वा भूमि जनयन् देव एकः। गायत्री विसर्जनम। ओम यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी। उत्तमे शिखरे जाता भूम्यां पर्वतमूर्धनि गाय ब्राह्मणेभ्योऽभ्यनुज्ञाता गच्छ देवी यथा सुखम। या मंत्राने गायत्री मातेचं विसर्जन करावं। दिग्देवता नमस्कारः म्हणजे दाही दिशेला वंदन केल्या पाहिजे। ओम प्राच्ये दिशे इंद्राय नमः, आग्नेये दिशे अग्नये नमः, दक्षिणाये दिशे यमाय नमः, नैऋत्ये दिशे निऋते नमः, पश्चिमाये दिशे वरुणाय नमः, वायव्ये दिशे वायव्ये नमः, उदीच्ये दिशे कुबेराय नमः, ईशान्ये दिशे ईश्वराय नमः, ऊर्ध्वाये दिशे ब्रह्मणे नमः, अधस्तात् दिशे विष्णवे नमः। खाली बसून घ्यावं। ओम जप निवेदनम। हातामध्ये पाणी घ्यावं। ओम देवागातविदित्यस्य मनसस्पतिर्ऋषिः वातो देवता विराट छंदः वातो देवता विराट छंदः जप निवेदने विनियोगः। ओम देवागातु विदो गातुं भित्वा गातुमित मनसस्पत इमं देवजज्ञ स्वाहा पातेधाः। हातामध्ये पाणी घ्यावं। अर्पणम अनेन प्रातःसंध्योपासनाख्येन प्रातःसंध्यांग भूत गायत्री जपाख्येन कर्मणा श्री सवित्रे सूर्यनारायण प्रियतान्न मम। म्हणजे आपण जो गायत्री मंत्राचा संध्येच्या अंतर्गत जप केला आहे त्याचं अर्पण आपण सविता सूर्यनारायणाला या ठिकाणी केलेलं आहे। यानंतर जो विधी आहे त्याला अभिवादनम असं म्हणतात। अभिवादनम म्हणजे आपलं जे गोत्र आहे त्याचे प्रवर आहेत त्या प्रवराचा गोत्राचा उच्चारण करून जी देवता आहे गायत्री आहे सविता सूर्यनारायण आणि आपले गुरु असतील या सर्वांना वंदन करायला सांगितलेलं आहे। त्याचा विधी असा की आपले दोन्ही हाताच्या बोटांनी कानाला पकडावं आणि खाली वाकून मनामध्ये आपला गोत्र प्रवराचा उच्चारण केला गेलं पाहिजे। ओम अभिवादनम। समजा एखाद्याचं भारद्वाज गोत्र असेल तर त्यांनी गोत्र आणि प्रवर म्हणावेत ते या प्रकारे भारद्वाज अंगिरस बहारेस्पत्य भारद्वाजे त्रिप्रवरान्वित भारद्वाज गोत्रोत्पन्नोहम शुक्ले यजुर्वेदीय वाजी माध्यन शाखाध्यायी। या ठिकाणी आपलं संध्येतलं नाव म्हणजे जे रास नाव आहे त्याचं उच्चारण केलं गेलं पाहिजे।
अमुक शर्माहम, आमचा आज या ठिकाणी हिमांशू विद्यार्थी बसलेला आहे. मग हिमांशू असं हिमांशु शर्माहम भो सूर्या चंद्रमसो युवाम अभिवादयामी भो आचार्यत्वाम अभिवादयामी भो सांख्यायन गोत्रधारिणी गायत्री त्वाम अभिवादयामी भो सूर्या चंद्रमसो युवाम अभिवादयामी. या ठिकाणी आपले जे गुरु आहेत, आई वडील आहेत, सूर्यनारायण, चंद्रदेवता या सर्वांचं स्मरण करून त्यांना गोत्रोच्चार करून नमस्कार या ठिकाणी केला पाहिजे. यानंतर अर्पणम, पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावं. अनेन प्रातःसंध्योपासनाख्येन कर्मणा ब्रह्मस्वरूपी सवित्रे सूर्यनारायण प्रियतान्न मम. ताटामध्ये पाणी सोडून द्यावं. सायं संध्या करत असतात तर सायं संध्योपासनाख्येन असं या ठिकाणी म्हणलं गेलं पाहिजे. यानंतर पुन्हा हातावरून 3 वेळा पाणी सोडावं. ओम यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपो संध्या क्रियादिषु न्यूनम संपूर्णता याति सद्यो वंदेतमच्युतम. हा मंत्र झाल्यानंतर विष्णवे नमः असं 3 वेळा म्हणून हातावरून ताटामध्ये पाणी सोडावं. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. विष्णुस्मरणात परिपूर्णमस्तु कर्मांते द्विराचम्य. संध्या झाल्यानंतर पुन्हा 2दा आचम्य केलं पाहिजे. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. या ठिकाणी साधारण जे कुणी आचरण करणारे विप्रगण आहेत त्यांनी सायं संध्या प्रातःसंध्या कशी केली पाहिजे याचं आपण प्रात्यक्षिक पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये भरपूरसा शास्त्रार्थ आहे, तो आपण शास्त्रार्थ वेळेच्या अभावी या ठिकाणी आपण कमी केलेला आहे. तर जे जाणकार आहेत त्यांनी अजून शास्त्र समजून घेऊन त्याच्यामध्ये अजून खोलवर आपण कोणत्या चांगल्या पद्धतीने संध्या करू शकतो याचा विचार केला पाहिजे. संध्येचा कालावधीसुद्धा ठरलेला आहे, तो सुद्धा त्याचा संध्या करताना कालावधी आपण विचार केला पाहिजे. तर या ठिकाणी आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे हा संपन्न होत आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की विप्र ब्राह्मणांनी संध्यावंदन जास्त प्रमाणात करावं. जे कोणी बटू आहेत ज्यांचं उपनयन संस्कार झालेला आहे त्यांनी संध्यावंदन कसं केलं पाहिजे. भरपूरशांना शंका येत असते मनामध्ये की आता आमची संध्या झाली, उपनयन झालं, पण आता संध्या आम्ही शिकलेलो नाही आहेत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपसा उपयुक्त राहणार आहे. नमो नमः. धन्यवाद.